नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता समरच्या ऑफिसमध्ये मलिका आलेली असते. मलिकाला बघताच आता समर म्हणतो, काकू तू इथे, सगळं काही ठीक आहे ना? आणि आदिरा ओके आहे ना? तर मलिका म्हणते, हो सगळं काही ठीक आहे. पण अरे आदिरा तिच्या सासरी गेली? तर समर म्हणतो, हो कारण ना रोहन आला होता आणि तो ना त्याला खूप घाई होती जाण्याची, म्हणून तो लगेच आदिराला घेऊन गेला. आणि काकू कशी आहे ना, तू सुद्धा झोपली होतीस? आणि समर म्हणतो की मग मी विचार केला तुला नंतर सांगू, म्हणून मी तुला उठवलं नाही. समर म्हणतो की आदिरा इथेच राहायला आहे ना जवळ, आणि ती वारंवार इथे येतच राहील नाही का? मलिका म्हणते की मी तुला काही वाईट म्हटलं नाही समर, माझ्या लेकीचा संसार मार्गी लागतोय यात मला आनंदाचीच गोष्ट आहे. मलिका म्हणते काही जरी झालं तरी माझी बेबी डॉल मला माझ्या डोळ्यासमोर असेलच ना, त्यामुळे मला काही काळजी नाही. समर म्हणतो काकू तू काहीच काळजी करू नकोस, आदिराचा संसार यापुढे सुखाने होणार आहे. मलिका म्हणते की मला दुसरंच टेन्शन आहे अरे आनंदचं. तर समर म्हणतो काय झालं आनंदला? मलिका म्हणते आनंद सध्या खूप टेन्शनमध्ये आहे. तर समर म्हणतो आनंद मला तर काहीच नाही बोलला तू. समर म्हणतो काकू तुला कुणी सांगितलं? मला तर तो सकाळीच भेटून गेला. आता मलिका म्हणते की त्याला पैशाची खूप गरज आहे म्हणून तो टेन्शनमध्ये होता आणि कुणाला तरी फोन करत होता. मलिका म्हणते की त्याला ना 25-30 लाखाची गरज होती. मलिका म्हणते तुला माहिती नाही समर, अरे आपल्या ऑफिसमध्ये सगळीकडे चर्चा आहे. आणि मलिका म्हणते की मला वाटलं होतं की त्याने तुझ्या कानावर नक्की घातला असेल आणि म्हणून मी स्वतः तुला सांगायला आले रे समर. मलिका म्हणते खरंच त्याने तुझ्या कानावर नाही घातलं का? तर समर म्हणतो नाही ना घातलं. आणि लगेच आता मलिका म्हणते कदाचित आनंदला तुझ्याशी बोलायला ऑफवर्ड वाटला असेल समर. समर म्हणतो काय आनंदला माझ्याशी बोलायला आणि ऑफवर्ड? समर म्हणतो की अवघडच आहे बाबा, एरवी निकिताशी भांडला तरी माझ्याशी शेअर करतो, अवघडच आहे. मलिका म्हणते हे बघ त्याने तुला सांगितलं नाही म्हणून उगीचच त्याच्यावर रागावू नको बरं का, तो तुझा खरा मित्र आहे समर. आणि मलिका म्हणते त्याच्यावरती चिडू नकोस बरं का. आणि हात जोडतच आता मलिका तिथून निघून जाते. इकडे आता सरपोतदारांच्या घरी मंदाकिनी किचनमध्ये काम करत असते आणि सुस्मिता आता व्हिडिओ शूट काढत असते. तर तेवढ्यात मंदाकिनी म्हणते की काय ग शूस, चल मला कामात मदत कर. सुस्मिता म्हणते की व्हिडिओ चालू असताना मला काम सांगत जाऊ नको. मंदाकिनी पुढे येत म्हणते काय ग शूस, जे ते सगळेजण जे ते ज्याची त्याची कामं करत असतात, तुला मला मदत करायला काय होतं, चल. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की ती आदिरासुद्धा गेली आहे माहेरी. तर तेवढ्यात रोहन आदिराला घेऊन येतो आणि म्हणतो की आदिरा आली. आणि ती आदिरा आली हे ऐकताच आता स्वानंदीचे बाबा पळतच आता तिथे येतात आणि आदिराचं वेलकम करतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात आदिरा कायमची आली ना? तर हसतच आदिरा म्हणते कायमची. मंदाकिनी पुढे येत म्हणते कायमची आली ना, नाही तर परत बॅग घेऊन भरशील आणि कधीही निघून जाशील बरं का. तर आदिरा आता मंदाकिनीकडे बघते. आता लगेच आदिरा म्हणते की नाही मी कायमची इथे आली आणि अशीच भूतासारखी तुमच्या मानगुटीवर बसणार आहे आणि तुमच्या मानगुटीला धरून कायमचीच इथे राहणार आहे. मंदाकिनी म्हणते बघितलं का कशी बोलते? तर आता स्वानंदीचे बाबा म्हणतात बघितलं का कशी बोलते ती? आणि आता ना आता हिला सुनेशी ते कसं बोलायचं तेच कळत नाही का? आदिरा काय तिच्या मर्जीने हे घर सोडून गेली नव्हती. सुस्मिता तिला सांग तुझ्या आईनेच तिला घराबाहेर जायला भाग पाडलं होतं. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की सुस्मिता जा औक्षणाचे ताट घेऊन ये आणि येताने भाकर तुकडा सुद्धा घेऊन ये बरं का, माझ्या सुनेची दृष्ट काढायची. तर पटकन सुस्मिता जाते. मंदाकिनी आता सुस्मिता पाठोपाठ किचनमध्ये येते आणि मंदाकिनी म्हणते सुस्मिता तुझं काय चाललंय, का पुढे पुढे करते? सुस्मिता म्हणते की मला वेगळं फील होतं म्हणून मी प्रायचित्त करते. मंदाकिनी म्हणते कसलं प्रायचित्त ग? आणि तेवढ्यात मंदाकिनी म्हणते आण ते ताट इकडे. तर सुस्मिता म्हणते अजिबात नाही, औक्षण मी करणार आहे. आणि सुस्मिता ताट घेऊन जाते. आणि त्यानंतर स्वानंदीचे बाबा आता आदिराचे औक्षण करतात आणि त्यानंतर भाकर तुकडा आदिरावरून ओवाळून टाकत आता आदिराची दृष्ट काढतात. पटकन सुस्मिता पुढे येते, औक्षणाचे ताट घेते आणि आता आदिराला म्हणते की सॉरी. तर माफ करत आदिरा म्हणते इट्स ओके. सुस्मिताच्या डोळ्यातून प्रायश्चित्ताचे अश्रू बाहेर येतात आणि सुस्मिता मोठ्या आनंदाने आदिराचं औक्षण करते. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे आदिरा, आतमध्ये यायला तुला काहीच अडचण नाही. आता आदिरा आतमध्ये येऊन स्वानंदीच्या बाबांशी गप्पा मारू लागते. आदिरा म्हणते तुमच्या हातचा फक्कड चहा आणि आपल्या त्या गप्पा मला हव्या आहेत. स्वानंदीचे बाबा खुश होतात. स्वानंदीचे बाबा मंदाकिनीकडे बघत आदिराला सांगतात की आमच्या घराच्या लोकांकडून काही मोठ्या चुका झाल्या तरीसुद्धा तू आनंदाने आम्हाला माफ केलंस. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात हाच आदिरा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे.
स्वानंदीचे बाबा म्हणतात यापुढे आदिरा मी तुला वचन देतो, तुला कधीच आता त्रास होणार नाही. आदिरा म्हणते मला माहिती आहे बाबा, तुम्ही माझी फॅमिली आहात. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात एकमेकांचे सहकारी व्हा, एकमेकांच्या विचाराने आज सुखाने संसार करा. तर रोहन आणि आदिरा खुश होतात. एकमेकांची काळजी घेऊन सुखी राहायचा सल्ला आता स्वानंदीचे बाबा देतात. आणि तुम्ही दोघे आता थकून आलेत, आदिरा मी तुमच्यासाठी आता फक्कड चहा करतो असे स्वानंदीचे बाबा सांगताच आदिरा खुश होते. आता इकडे स्वानंदी ही घरामध्ये आता लॅपटॉपवर काम करत असते. तर तेवढ्यात अर्पिता तिथे येते आणि म्हणते की सहज गप्पा मारायला आले होते. तर स्वानंदी म्हणते बसाना, काही स्पेसिफिक बोलायचं होतं का? आणि लगेच अर्पिता बसतच म्हणते की दादाने काही बाळाचं प्लॅनिंग वगैरे केलं की नाही. तर स्वानंदी आता अर्पिताकडे बघते. अर्पिता म्हणते की म्हणजे असा विचार करताय का? कारण आता वय वाढत चाललं आणि जसं वय वाढत जातं ना तसे तसे कॉम्प्लिकेशन वाढतात बरं का स्वानंदी. आणि तेवढ्यात आता अर्पिता म्हणते काय झालं, दादाचं सुद्धा वय झालं आहे, तर तुम्हाला ऑपवर्ड वाटतं का? तर तेवढ्यात मलिका पुढे येत म्हणते की आप्पी काय चाललं तुझं, मानाने मोठी आहे असं बोलायचं असतं का? अर्पिता म्हणते की मी अवघाच नाही बोलले, खरंच आहे. आणि मॉम आपल्या ओळखीचे मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता मल्लिका अर्पिताला तिथून जायचं सांगते आणि म्हणते हा विषय असा डिस्कस करण्यासारखा नाही आहे. आता आदिरा इकडे बेडरूममध्ये जाताच मंदाकिनी सुस्मिताला म्हणते की काय आहे, आल्या आता मोठ्या सुनबाई पैशावाल्या, आता त्यांचं वागणं मला पटणार नाही आणि माझं देखील त्यांना. मंदाकिनी म्हणते मग ती काहीतरी बोलेल, मग मी सुद्धा काहीतरी बोलेल, मग आम्हा दोघींना राग येईल आणि मग आम्ही दोघीही भांडू. सुस्मिता म्हणते की जाऊ दे ग मॉम, हा फोटो बघ आणि बघ आता नंदुताईचा बड्डे येतोय. मंदाकिनी म्हणते मग काय करायचं? सुस्मिता म्हणते की तो कसा सेलिब्रेट करायचा याचा तू विचार कर ना. इकडे आता समर ऑफिसमध्ये बसलेला असताना आता मलिकाचे बोलणी समरला आठवते. मलिकाने आता आनंदला पैशाची गरज आहे आणि तू त्याला मदत कर हे सांगितलेलं असतं. हे सगळं आता समरला आठवतं आणि समर विचार करू लागतो. आणि ताबडतोब विचार करत आता समर फोन लावतो आणि अकाउंटवाल्याला म्हणतो की ताबडतोब आनंदच्या अकाउंटला 30 लाख रुपये ट्रान्सफर कर. आणि तेवढ्यात आता आनंद तिथे येतो आणि म्हणतो की समर काय केलंस तू? समर म्हणतो काय केलं? आनंद म्हणतो माझ्या अकाउंटला 30 लाख रुपये ट्रान्सफर करायचे सांगितले. समर म्हणतो मी नाही. तर आनंद म्हणतो हे बघ समर, तू खोटं बोलू नकोस. आनंद म्हणतो की तुझ्या परमिशनशिवाय कोणीही आपल्या ऑफिसमध्ये असे पैसे ट्रान्सफर करू शकत नाही, मला माहिती आहे समर. आणि आता समर म्हणतो की मग काय झालं? आनंद म्हणतो की तुला निकिताने सांगितलंय का? समर म्हणतो की नाही, ती तर 1 नंबर आतल्या गाठीची आहे. आनंद म्हणतो मग कोणी सांगितली? समर म्हणतो कोणी सांगितलं ते महत्त्वाचं नाही, तुला गरज आहे आनंद म्हणून मी पाठवले. समर म्हणतो तुला सुद्धा एक वेळ मला सांगावं असं वाटलं नाही का? आनंद म्हणतो नाही वाटलं मला. आनंद म्हणतो की समर मी तुला चांगलं माहीत आहे की मैत्रीत व्यवहार मी आणत नाही. समर म्हणतो की म्हणून मी तुला सांगतो, तुला हे चांगलंच माहीत आहे म्हणून मी तुला देखील विचारलं नाही आणि डिरेक्टली पैसे ट्रान्सफर केले. समर म्हणतो तुझ्यासाठी नाही केलं, मी तुझ्या मुलांसाठी केलं आणि तू टेन्शनमध्ये असताना तुझे मुलं वगैरे काही आनंदात असतील का? समर म्हणतो जा आता तुझा काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व कर. तर आनंद म्हणतो मी हे पैसे नाही घेऊ शकत कारण माझ्या तत्वात हे बसत नाही समर. आनंद म्हणतो हे बघ समर, प्लीज आपल्या मैत्रीत तू व्यवहार आणू नकोस. समर म्हणतो अरे पर्सनल लोन घे आणि नंतर मला माझे पैसे परत कर. आणि आनंद म्हणतो की मला तुझे उपकार नको आहे. तर समर म्हणतो उपकाराची भाषा करतोस तू? समर म्हणतो मला सांग ना एवढी काय अडचण आहे, मित्राला नाही सांगू शकत का? आनंद म्हणतो जाऊ दे ना समर. आणि लगेच आता समर म्हणतो थांब मी निकितालाच विचारतो. आनंद म्हणतो नाही नको मी सांगतो. आणि आम्हाला फ्लॅट पुरत नव्हता तेव्हा नवीन फ्लॅट घेण्यासाठी मी पर्सनल लोन देखील काढलं. तर आता समर म्हणतो काय पर्सनल लोनला व्याज किती माहिती आहे ना तुला, त्यापेक्षा मी दिलेले पैसे वापर आणि नंतर मला हळूहळू दे. समर म्हणतो हा व्यवहार आहे, याच्यात मी मैत्री आणत नाही आहे. आनंद म्हणतो तुला माहिती आहे ना माझे काहीतरी तत्व आहे, तेव्हा मी हे पैसे नाही घेऊ शकत आणि काही जरी झालं तरी मी हे पैसे तुला रिटर्न करतो परत असे म्हणत आनंद तेथून निघून जातो. इकडे आता मलिका स्वानंदी समोर बसते आणि म्हणते की तुला आप्पीचं बोलणं वाईट वाटलं ना? तर स्वानंदी म्हणते काही हरकत नाही. मलिका म्हणते की आपल्या आप्पीचं लग्न खूप लवकर झाले आणि म्हणून तिला लवकर दिवसही गेले, म्हणून सासरे आपल्या आप्पीचे खूप लाड आहेत बरं का, आणि म्हणून कदाचित तुला ती लवकर बाळ व्हावं म्हणून बोलली असेल बरं का स्वानंदी. मलिका म्हणते पण चुकीचं बोलली ती, त्याबद्दल मलिका आता माफी मागते. मलिका म्हणते की आता राजवाड्यांच्या घराचा वारस कोण आणि समरचा बिझनेस पुढे कोण बघणार असा विचार आला असेल आणि सगळ्यांच्या मनात तो येईलच ना, असे आता मलिका स्वानंदीला बोलते.
मलिका म्हणते आमचं काहीच म्हणणे नाही आणि तुम्ही जो निर्णय घेईल ना त्याला माझा पूर्ण सपोर्ट असल्याचे मलिका स्वानंदीला सांगते. मलिका म्हणते की तुम्ही घ्या तुमचा टाईम, पण बाळ होणं हे प्रत्येकाच्या नशिबातच असतं असं नाही बरं का स्वानंदी. तेव्हा आता स्वानंदी मलिकाकडे बघते. माझं बोलणं मनाला लावू नकोस ग स्वानंदी, येते मी असे म्हणत मलिका हसतच आता स्वानंदीकडे बघत तिथून निघून जाते. आणि त्यानंतर मोठ्या प्रेमाने आता मंदाकिनीकडे दुर्लक्ष करून इकडे आदिराने आता सरपोतदारांच्या घरात मानाने संसार करण्याची तयारी दाखवलेली असते. आणि इकडे रोहनही खुश झालेला असतो. तर इकडे आता स्वानंदीचा बड्डे आल्यामुळे समरने एका बॉक्समध्ये स्वानंदीसाठी स्पेशल गिफ्ट आणलेलं असतं. आणि लगेच आता स्वानंदी तो गिफ्टचा बॉक्स बघते आणि म्हणते की अरे बापरे, यामध्ये काय आहे? हा बॉक्स इथे कुणी आणला? तर समर म्हणतो की मला काय माहिती, पण हा बॉक्स इथे आला म्हणजे नक्कीच कोणीतरी इथे आणला असेल. पटकन स्वानंदी तो बॉक्स उघडते तर त्यामध्ये रेडिओ असतो. आणि ते बघून स्वानंदी खुश होते आणि म्हणते की आत्ताच आजीचे आशीर्वाद घेऊन येते आणि आजीला वेलकम करते. तर समर म्हणतो की अहो, आजीला का थँक्स करणार तुम्ही, आणि ती काय करणार, आणि तिने थोडाच आणला का रेडिओ? तर लगेच आता स्वानंदी म्हणते मग कुणी आणला, आणि स्वानंदी समरकडे बघते तर समरने आता रेडिओ आणल्याचे स्वानंदी समोर येताच समरने स्वानंदीला बड्डेची स्पेशल गिफ्ट दिलेली असते आणि स्वानंदी खुश झालेली असते. तर प्रेमाने आता समर स्वानंदी कसे एकत्र येतात आणि समर स्वानंदीचा बड्डे कसा भन्नाट सेलिब्रेट करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब